ज्या जागांचे निकाल आघाडी आहे किंवा जाहीर व्हायचे आहे, तर मला वाटतं यांची वाटचाल जी आहे महायुतीची ही सत्तेच्या वाटचालीने असं म्हणायला सत्तेची काय वाटचाल तुम्हाला वाटते ठाकरेंसाठी अर्थ काय? मला असं वाटतं ठाकरेंना आता एकच वाटत असणार की जुलैमध्ये आपण एकत्र आलो त्यानंतर आपण 7 महिने का वाया घालवले. ते जर वाया गेले नसते तर बहुतेक एखाद्या वेळेला वेगळा पण रिझल्ट असा किंवा आणखीन ते टफ झालं असतं. ते तो विचार त्यांच्या मनात नक्की तो आता असणार. मोमेंटम घालवला कुठेतरी. अगदी बरोबर आहे. बल्लाळ म्हणतात ते बरोबर आहे की ते आधीच एकत्र यायला हवं, याच्या आधी यायला पाहिजे. जुलैमध्ये ती घोषणा झाली की राज ठाकरेंनी मुलाखत दिली आणि ते आत्ता एकत्र आले. हा वेळ जो घालवला नसता ही आणखीन चांगले रिझल्ट त्यांना आले असते. पण तरीसुद्धा आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँड संपला असं जे म्हणत होते त्यांनी 50 पर्यंत 55 पर्यंत चांगला स्कोर केलेला आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरे अभिनंदन पात्र आहेत आणि राज ठाकरे सुद्धा. नाही, त्यामध्ये आपल्याला आदित्य ठाकरेंचं पण नाव घ्यावं लागेल. त्याच्या परवाचं भाषण जे होतं ते अत्यंत अनपेक्षितरित्या खूप चांगलं भाषण होतं. त्यांच्याबद्दलचे सगळे पूर्वग्रह जे असतील ते लोकांचे बदलले असल्याची मला खात्री खूप आहे. जणांची गॅरंटी नव्हती की ठाकरे 50 पर्यंत तरी जातील की नाही. ती त्यांना पण नव्हती ठाकरे स्वतःला, ती पण नसेल त्यांना स्वतः. पण नाही, मला असं नाही वाटत. ठाकरेंना ती गॅरंटी होती आणि मी तुम्हाला आधीपासूनच तेच म्हणत होतो की जो मराठी इथला टक्का आहे म्हणजे साधारण 40% मराठी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रॅक्शन येतात. त्यातले साधारण 25 ते 28% मतांवरती या ठाकरेंची जादू चालते. त्यातली मेजर मतं ही त्यांना मिळालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं असताना काही ठिकाणी मग इतर समाज असतो, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, अशांनी त्यांना मतदान बरोबर. वोट डिव्हिजन आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामुळे जर काँग्रेस ठाकरे हे एकत्र येऊन लढले असते तर खूप फरक पडला असता. आणि काँग्रेस का नाही लढली, काँग्रेसच्या नेतृत्वाला विचारायला पाहिजे त्याच्यात त्यांचा काय डाव होता. सावंत सध्या बोलतात. पुन्हा जाऊया आपण. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहे. ज्या दिवसाची मी वाट बघतो, एवढे 4 वर्ष 3.5-4 वर्ष मी झटत होतो. माझी एकच शपथ होती, सरवणकरांचं नाव या दादर माहीम मधून प्रभादेवीमध्ये फुसायचा होता आणि तो शेवटचा अस्त्र होता, त्याला फुसलाय. 5 वाजता एक पिढ्यावर राहिले, त्याला पण फुसणार. पहिल्यांदा वडिलांचा पराभव, आता मुलाचा पराभव झालेला आहे. महेश सावंत यांची जादू प्रभादेवी दादर माहीमही चाललेली आहे. महेश सावंत हा सर्वसामान्यांसाठी झटला आणि तो आयुष्यभर झटत राहणार. हे फक्त बिल्डर लॉबीचे दलाल होते, त्यांना लोकांनी दाबून टाकलंय. अनेक आरोप तुमच्यावरती केले होते, अनेक आरोप तुमच्यावरती करण्यात आले होते. आताच्या लढाईमध्ये मराठीचा विजय झालाय का? मराठी आणि मराठी सगळ्या प्रभादेवीच्या तमाम जनतेने विजय केला, तमाम जनतेने. तर सदा सरवणकर यांच्या विरोधात म्हणजे यांच्या विरोधात महेश सावंत यांची लढाई या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली. समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आणि अर्थातच तो सरवणकरांसाठी आणि शिंदेंसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. जळगावमध्ये 75 पैकी 42 जागांवरती अश्विन भाजपची आघाडी पाहायला मिळते. खरं जळगावात 33 जागी शिंदेच्या शिवसेनेने देखील आघाडी घेतलेली आहे. तर मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 200 मध्ये ठाकरेंच्या सेनेच्या उर्मिला पांचाळ हे जिंकलेले आहेत. पिंपरी चिंचवड भाजप 70, शिवसेना 6 जागी आघाडीवर. भाजपने एक मोठा लीड घेतलेला आहे, 70 जागी आघाडीवर. पुण्यात भाजप 54, सेना 2, राष्ट्रवादी 7 ठिकाणी आघाडीवर. तर पुणे, पिंपरी चिंचवड बहुतेक सर्व ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. नागपूरमध्ये सर्व 151 जागांचे कल हाती आलेत. 102 जागी शतक पार भाजप, 102 जागी भाजप आघाडीवर. तर नवी मुंबईत भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे.